महाजनांना कल्पना नसेल की ही जी माझी जमीन आहे ही वडिलोपार्जित आहे. गिरीश महाजनांच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासूनची ही जमीन माझ्याकडे आहे. माझा संघर्ष हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. मी व्यक्तिगत कारणासाठी संघर्ष कधीही केलेला नाही. उलट गिरीश महाजनने या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये ज्या धरणाचं काम होणार होतं असं माहीत असताना, पाटबंधारे मंत्री असताना त्या ठिकाणी धरणाच्या क्षेत्रातली जमीन विकत घेतली आणि विकत घेऊन त्याच्यावर फळबागा लावल्या आणि त्याचं 9.5 कोटी रुपये मोबदला त्यांनी उपटला. कारण ही जमीन जाणार आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली. इथं हा प्रकार नाही आहे. इथं जमीन आधीपासूनच माझ्या वाडवडिलांची आहे आणि योगायोगानं त्या ठिकाणी तो नॅशनल हायवे जातो आहे. मला वाटतं गिरीश महाजनांनी याच्यापेक्षा कापसाच्या भावावर बोलावं, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बोलावं, अनेक विषयाच्या संदर्भामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या समस्या आहे त्याच्यावर काय उपाययोजना केली ते बोलावं. आणि त्याच्यासाठी बाकी काही नाही. तर पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर आहे ते आणण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्यासाठी बोलावं. जिल्ह्याच्या विकासासाठी बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बोलायला तयार नाही आणि उगाच दुसरी कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न आहे.